नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज अमावस्या आहे आणि जगातला सगळ्यात मोठा कुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी भरलेला आहे। देशामधले सगळे साधू संत त्या ठिकाणी स्नानाकरता जात आहेत। अनेक भाविक भक्त आपापल्या पद्धतीने जसं जमेल त्या पद्धतीने प्रयागराजला स्नान करून येत आहेत आणि आपल्या पदरामध्ये पुण्य पाडून घेत आहेत। पण अनेक लोक असे आहेत की ज्यांना जाण्याची इच्छा आहे, पण प्रयागराजला ते जाऊ शकत नाहीत। रेल्वेचं तिकीट मिळत नाही, जाण्यासाठी कुठलीही सुविधा नाही, पण मनामध्ये इच्छा आहे की प्रयागराजला जाऊन स्नान करून आपल्या पदरामध्ये पुण्य पाडून घ्यावे। पण अशा व्यक्तीसाठी काय आहे उपाय? तर चला, मी आज तो उपाय आपल्याला सांगणार आहे की आपल्याला तिथं न जाता इथेच प्रयाग क्षेत्रावरती स्नान केलेलेचं पुण्य आपल्याला इथं कसं प्राप्त करून घेता येईल। तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो, आज आहे अमावस्या आणि अमावस्याचा दिवस आहे आणि अमावस्याच्या या पवित्र असणाऱ्या मुहूर्तावर प्रयागराजला स्नान करणे फार पुण्याचं लक्षण आहे। पण आपल्याला तर तिथे जाणं शक्य नाही, तर मग या अमावस्याच्या मुहूर्तावरती स्नानाचं पुण्य मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो, ईशान्य दिशेकडे तोंड करून म्हणजेच उत्तर पूर्व दिशेकडे तोंड करून स्नान करून हा जर मंत्र म्हटला तर ते पुण्य आपल्या पदरामध्ये देखील, इथं घरी देखील आपल्याला ते मिळू शकतं। अत्यंत श्रद्धेने हा मंत्र म्हणावा। त्रिवेणीं माधवं सोमं भरद्वाजंच वासुकीं वंदे अक्षयवटं शेषं प्रयागं तीर्थनायकं। हा जर मंत्र आपण म्हटला तर प्रयागराजला स्नान केलेलेचं पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळेल। तर आपणही हा मंत्र म्हणा आणि ईशान्य दिशेला तोंड करून स्नान करा आणि पुण्य पदरामध्ये पाडून घ्या। धन्यवाद मित्रांनो।